नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी संतोष तक्ते, न्यूट्रिशन कन्सल्टंट, ग्रीनफील्ड ॲग्रो हायटेक सर्व्हिसेस नावाचं माझं संगमनेरचे शॉप आहे. मित्रांनो, शेती करताना काही गोष्टी आपल्याला समजून घ्याव्या लागतात की जेव्हा ढगाळ वातावरण होतं, पावसाळी वातावरण होतं, खाली जमिनीत निमेटोडा असतो किंवा काही कारणामुळे जेव्हा झाडाला जमिनीतील मूलद्रव्य जे आहे अन्नद्रव्य त्याच्यापासून अन्न काय तयार करता येत नाही. त्याच्यासाठी आज आम्ही जे काम करतोय की आज एक सॉइल केमिस्ट्री म्हणून काम करताना काही नवीन प्रॉडक्ट आम्ही मार्केटला आणलेले. FI इनोव्हेशन नावाची एक जी मुंबईतली कंपनी, त्याच्यासाठी आमचे एक मित्र आहे अनिल मेत्रे व आम्ही दोघांनी एक काम केलेलं आहे. तर ते प्रॉडक्ट काय ते आज ह्या प्लॉटला आपण ते वापरलेले, तुम्ही आधी ते समजून घ्या. अमोनिकल, नंतर नायट्रेट, नंतर नायट्राइट, नंतर अमिनो ऍसिड व प्रोटीन, असं शेवटी प्रोटीन नावाचं जे अन्नद्रव्य तयार होतं ते झाडाला मिळत असतं. त्याच्यापासून तुमच्या झाडाचे फुलं दिसतात, पानं चांगले दिसतात, ते त्याच्यामुळे होत असतं. तर अशी प्रक्रिया ही ढगाळ वातावरणात असेल, पावसाळी वातावरणात झाड बंद करतं. आणि त्यावेळेस जर आपण हे औषध वापरलं तर त्याचं नाव आहे इडीसोल, पोटिनो आणि नेमामृत. असे 3 औषधं जर एकत्र करून मारले तर मित्रांनो, तुम्ही आज बघू शकता ह्या प्लॉटला राजाराम काकड साहेबांना आमच्या मुखेकर साहेबांनी संगमनेरला पाठवलं होतं. थोडासा प्लॉट ट्रबलमध्ये होता. त्याच्यानंतर काकड साहेब माझ्याकडून आले आणि त्यांनी ह्या प्लॉटला पूर्ण हे मारलेलं. तुम्ही आज बघू शकता फुलांची संख्या किती, एकाच वेळेस माल किती लागलेला आहे. 3 ते 4 टप्प्यात तुम्ही तो माल लागलेला आहे. फुलाचा कलर वाढलेला आहे आणि फुटव्यांची संख्या सुद्धा वाढलेली. तर हे इडीसोल, पोटिनो हे वेगळ्या प्रकारचे साधारण 70 ते 80 प्रकारचे ऑइल आहे आणि ते एकत्र केल्यानंतर झाडाला जे प्रोटीन पाहिजे ते चांगलं अवेलेबल होतं. त्याच्यावर सकिंग पेस्ट सुद्धा कमी मिळतात. साधारणतः 3 एकत्र औषधं केल्यामुळे 3 जर एकत्र मारले तर तुमच्या झाडाला येणारा रोग आणि कीड ह्याच्यावर पण त्याच्यापासून फायदा होतो. आणि त्याच्याचबरोबर झाडाचा फोटोसिंथेसिस रेट वाढून झाडाला जर प्रोटीन चांगलं मिळालं तर त्याचा तुम्हाला निश्चित फायदा होऊ शकतो. काकड साहेबांनी ते प्रोडक्ट इथं वापरलेलं आहे. त्याच्यामुळे मी सगळ्यांना आव्हान करील की भविष्यामध्ये जेव्हा ढगाळ वातावरण असेल, निमेटोडा असेल किंवा काही कारणामुळे झाडाला जर अन्न तयार करताना आलं तर त्यावेळेस हे जे इडीसोल, पोटिनो, नेमामृतचा आपण वापर करावा. निश्चित तुम्हाला त्याचा फायदा मिळेल. धन्यवाद. सर, तुम्हाला एक प्रश्न विचारायचा की एखादा प्लॉट आहे, टोमॅटोचा असेल, फुलांचा असेल किंवा आणि काही कशाचा असेल, तर तो प्लॉट समजा खराब झाला, संपला आणि त्याच्यावरती जर तुमचं हे जे तुम्ही सांगितलेलं औषध आहे ते जर मारलं तर त्याच्यापासून त्या प्लॉटला काय फरक पडतो? जेव्हा आता समजा टोमॅटो जर आपण घेतला, समजा 70-75 दिवसांना टोमॅटोला जर खाली लेट ब्लाइट डाऊन जर मिल्डू आलेला असेल आणि त्याच्यामुळे जर प्लॉट थांबला असेल तर मी सगळ्यांना विनंती करेल की आता आम्ही बऱ्याच ठिकाणी हिवरगाव पाटण असेल, सोनेवाडी असेल इथं वापर केलेला आहे. तर पहिला तुम्ही लेट ब्लाइट आणि डाऊनी मिल्डूसाठी मार्केटला जे काही डेरेको नावाचं प्रॉडक्ट आहे, वेल्झो नावाचा, त्याचा वापर करा. त्याचा जो युनोकुलम आहे, मायसिलिटी मारा आणि त्याच्यानंतर जर याचा वापर केला तर तुम्हाला निश्चित सांगू शकतो की आज आम्ही इतके प्लॉट परत नवीन तयार केलेले. साधारणतः वरचा तुमचा सगळा फुटवा आणि फुल त्याला चांगलं लागतं. फक्त खाली तुम्ही ती माहिती घालवली पाहिजे. आणि त्याचबरोबर या वर्षी मे मध्ये पाऊस पडल्यामुळे जमिनीमध्ये जे पाणी थांबलेलं त्याच्यामुळे जो फंगस येतोय त्याला आम्ही ते ड्रिपनी पण दिलेलं आहे. तिथं जमीन सुद्धा भुसभुशीत होती. साधारण ते जर आपल्याला औषध तुमच्याकडून घ्यायचं असं तर एकरी किती आहे त्याला खर्च? एकरी साधारणतः 2 ते 2.5 हजाराच्या आसपास त्याचा खर्च आहे. कारण की त्याच्यात काय होतं की झाडाची तर प्रोटीन झाडाला मिळतंच, पण त्याच्याबरोबर जे नेमामृत नावाचं औषध आहे साहेब, त्याच्यात काही बॅक्टेरिया आहे, काही फंगस मारणारे आहे आणि काही थ्रिप्स आणि आळी मारणारे सुद्धा एक वेगळे सगळे बॅक्टेरिया टाकल्यामुळं त्याच्यामुळे त्याचा खर्च वाढतो, पण तुम्हाला पूर्ण झाडाला क्रॉप प्रोटेक्शन मिळून जातं. सर, तुम्ही अतिशय चांगली माहिती दिली की एखादा आमचा जर शेतकऱ्यांचा प्लॉट जर गेलेला असेल आणि त्या प्लॉटला जर जीवनसत्व मिळणार असेल आणि तो प्लॉट जर पुन्हा आहे त्या स्थितीवर येऊन त्याच्यातून जर उत्पादन मिळणार असेल तर निश्चितप्रमाणे आम्ही तुमच्या प्रोडक्टचा निश्चित वापर करू, अनेक शेतकऱ्यांना पण सांगू. पण तुमच्याशी संपर्क साधण्यासाठी तुमचा नंबर जर तुम्ही दिला तर अनेक शेतकरी त्याच्यातून फायदा निश्चित मिळू शकतो. माझा नंबर आहे 98 22 50 25 90. निश्चित मला कधी फोन करा. मी शेतकऱ्यांसाठी नेहमीच 24 तास उपलब्ध आहे. धन्यवाद. धन्यवाद.